अरे थांबा, ही साधी भजी नाहीत, ही तर मटर भजी आहेत. नाव ऐकून घाबरू नका. एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा इथेच यावं वाटेल. तर चला, आज घेऊन चाललोय अकलूज मधलं एकमेव ठिकाण जिथे मिळते भन्नाट अशी मटर भजी. नमस्कार तर मंडळी, आज निघालोय आपण गणेश नगर मधून थेट विजयसिंह चौकाकडे. आज खाणार आहे आपण अशी डिश, जी डिश तुम्ही कदाचित आयुष्यात खाल्ली नसेल. नाव जरी थोडं वेगळं असलं तरी चव मात्र एकदम भारी आहे. चला तर बघूया आपण ही मटर भजी नेमकी बनतात कशी. तर आम्ही पोहोचलोय बघा विजयसिंह चौकात. वातावरण एकदम मस्त, बारीक बारीक पाऊस सुरू होता. अशा हवेत गरम गरम भजी मिळाली तर त्याची मजाच वेगळी असते. आणि ही तर प्रसिद्ध जनसेवा इथे मिळते. अकलूज मधील प्रसिद्ध मटर भजी. आणि भजे बनवण्याची प्रक्रिया कशी आहे तर सगळ्यात आधी मोठ्या कढईमध्ये भजी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळली जातात. आणि भजी तयार झाल्यानंतर ती बाहेर काढून थोडी थंड होऊ दिली जातं. आता सुरू होतो या डिशचा सगळ्यात खास भाग, म्हणजे एका भांड्यात मटकी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि खास मसाला एकत्रित मिक्स केला जातो. आता प्रत्येक भज्याला मध्यात हलकासा कट दिला जातो, म्हणजे मर्डर केला जातो भजीचा. आणि त्या कट मध्ये हा मसाला मिक्स भरला जातो, म्हणून तर या भजीला नाव पडलं मटर भजी. त्यानंतर वरून घातला जातो गोड रस्ता, त्यावर चवीनुसार तिखट आणि बाजूला तळलेली हिरवी मिरची. बस तयार झाली की अकलूजची प्रसिद्ध मटर भजी. सर्वात आधी टेस्ट केली श्रीराजनी भजे आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं सांगत होता. मग आमची वेळ आली. पहिला घास घेताच बाहेरून कुरकुरीत भजी आणि आत मसाल्याची मटकी, वर गोड रस्सा आणि तिखट भन्नाट. खरंच अशी टेस्ट या आधी अनुभवली नव्हती. जर तुम्ही अकलूजला आले असाल आणि हे डिश खाल्ली नाही, एकदा नक्की ट्राय करा. मला तर खात्री आहे की तुम्ही आल्यानंतर चव आवडेल. जर तुम्ही याच्या आधी इथे मटर भजी खाल्ली असतील तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली भजी. आणि अजून अशा भन्नाट खाद्य पदार्थांचे व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक नवीन ठिकाण आणि नवीन चवी सोबत. आणि ही भजी तुम्ही याच्या आधी कुठं खाल्ली आहेत का, कुठं मिळतात का, हे मला कमेंट करून सांगा. आणि भजी कशी लागतात तर हे पण कमेंट करा. आणि भेटू पुढच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार.